नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे की 10वी नंतर आपण सायन्सला गेल्यानंतर इंजिनिअरिंग ॲडमिशन घ्यायला कोणत्या परीक्षा योग्य. IIT ॲडमिशन घ्यायचं असेल तर कोणती परीक्षा द्यावी लागेल आणि आपल्या स्टेटमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर कुठली परीक्षा द्यावी लागेल. तर तुमच्यासमोर 2 ऑप्शन्स आहेत महत्त्वाचे. एक म्हणजे तुम्हाला IITत ॲडमिशन घ्यायचं असेल, जे आपण देश पातळीवरील सर्वात टॉप मोस्ट इन्स्टिट्यूट म्हणतो इंजिनिअरिंगसाठी, तर त्या IITसाठी जायचं असेल तर तुम्हाला JEE ॲडव्हान्स ही परीक्षा द्यावी लागेल. आता JEE ॲडव्हान्स परीक्षा ही काय आहे तर लक्षात घ्या, पूर्ण भारतभर एकच परीक्षा होते ऑनलाईन पद्धतीनं. त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला JEE मेन ही परीक्षा द्यावी लागते, जी वर्षातून 2 वेळा होते. JEE मेन आणि त्यातला बेस्ट ऑफ जो 1 स्कोर असेल तो धरला जातो. आणि JEE मेन ही परीक्षा दिल्यानंतर त्याच्यातून जे विद्यार्थी पात्र होतील, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, JEE मेन झाल्यामुळे पास केल्यावर तुम्हाला IITत ॲडमिशन मिळणार नाही आहे. तर JEE मेन ही परीक्षा दिल्यानंतर त्यांच्यातून सिलेक्टेड जे विद्यार्थी होतील त्यांना JEE ॲडव्हान्ससाठी बसण्यासाठी परवानगी मिळेल. आणि मग ते विद्यार्थी JEE ॲडव्हान्सची परीक्षा देतील आणि त्या JEE ॲडव्हान्स परीक्षेमध्ये जे विद्यार्थी चांगल्या तऱ्हेनं मार्क्स पडतील त्यांच्या रँकिंग प्रमाणे, मेरिट प्रमाणे तुम्हाला IITमध्ये ॲडमिशन मिळेल. तर ही बेसिक महत्त्वाची माहिती आहे. तुम्हाला एक आम्ही त्याला स्क्रीनिंग परीक्षा म्हणतो, JEE मेन द्यावी लागेल आणि त्याच्यातून जे विद्यार्थी पास होतील, चांगल्यानं सिलेक्शन होईल, ते ॲडव्हान्ससाठी जातील आणि ॲडव्हान्ससाठी जे बसणार आहेत त्यांच्यातून मेरिट प्रमाणे तुम्हाला IITमध्ये प्रवेश मिळेल. आता हा झाला एक ट्रॅक. आणि याच्यामध्ये JEE ॲडव्हान्स ही जी परीक्षा आहे, एक साधारणपणे भारतातील अतिशय कठीण मानली जाणारी परीक्षा आहे. अवघड आहेच, प्रश्न नाही त्याच्यामध्ये. कारण UPSC JEE ॲडव्हान्स या परीक्षा ह्या किंवा त्या आपण MBAची कॅट परीक्षा म्हणतो, ह्या सगळ्या एक्झाम ह्यांचा स्तर हा अतिशय उच्च दर्जाचा असतो. आणि जे ॲडव्हान्स ही परीक्षा ही खूपच कठीण मानली गेलेली परीक्षा आहे. त्या परीक्षेसाठी तुम्हाला प्रचंड म्हणजे प्रचंड कष्ट घ्यावे लागतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता, प्रचंड कष्ट घेण्याची क्षमता ही अंगी असावी लागते. कारण ॲडव्हान्सला प्रचंड कॉम्पिटिशन आहे भारतभरमध्ये. तर हा एक ट्रॅक आहे. तुम्हाला JEE मेन क्वालिफाय झाल्यानंतर काही रिजनल कॉलेजेसमध्ये JEE मेनवर ॲडमिशन मिळू शकतं. आता राहिला विषय दुसरा भाग, की आमच्या स्टेट लेवलला काय घडतं. महाराष्ट्र समजा आपण स्टेट लेवल धरलं तर आपल्या महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कसे ॲडमिशन मिळणार. उदाहरणार्थ COP असेल, वालचंद असेल, कराड गव्हर्नमेंट असेल किंवा पुण्याचे कुठले कॉलेज असतील, मुंबईचे कुठले असतील आणखी. तर काही कॉलेजमध्ये JEE मेनसाठी हा राखीव कोटा असतो. तो काही राखीव कोटा आहे, 10 ते 15% राखीव कोटा असेल. परंतु राहिलेल्या सर्व जागा ह्या फक्त आणि फक्त MHT CET मधूनच भरल्या जातात. आता जर तुम्ही वालचंद कॉलेजचा विचार केला, वालचंद कॉलेजला JEE मेनवरती ॲडमिशन होत नाहीये. वालचंद कॉलेजला फक्त MHT CET वरती ॲडमिशन मिळतं. COPला JEE मेनसाठी काही कोटा राखीव आहे, बाकीच्या उरलेल्या जागा ह्या MHT CET मधूनच भरल्या जातात. म्हणून तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना JEE ॲडव्हान्स उदाहरणार्थ IIT हा आपल्याला आवाक्याबाहेरचा आहे किंवा तितकं जाणं शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांना चांगला आणि सर्वोत्तम राजमार्ग म्हणजे MHT CETची परीक्षा देणं. तर ती MHT CETची परीक्षा तुम्ही देऊन ॲडमिशन घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, MHT CET ही परीक्षा देऊन तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही नामांकित कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. त्याचं सुद्धा मेरिट जास्त असतं. आता MHT CET आणि JEE ॲडव्हान्स या परीक्षांमधील लक्षात घ्या तंत्र वेगळं आहे, एक्झाम पॅटर्न वेगळा आहे. भले सिलेबस जरी एक असला तरी सुद्धा त्यांच्या परीक्षा तंत्रामध्ये फरक आहे. आणि JEE ॲडव्हान्सची लेवल ही निश्चितपणे MHT CET लेवलपेक्षा खूप खूप वरच्या स्तराची आहे. आता MHT CET मध्ये सुद्धा इतकं सोपं नाही आहे. तर MHT CETला सुद्धा तुम्हाला परीक्षेसाठी
कमी कालावधीमध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन सोडवायचे हे बघितलं पाहिजे. कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर लागतात. हे रॅपिड फायर सारखं आहे. साधारण फिजिक्सचा विचार केला तर 50 प्रश्नांना 45 मिनिटं येतात. म्हणजे साधारणपणे एका प्रश्नासाठी 54 सेकंद वेळ येतो. त्या 54 सेकंदमध्ये तुम्हाला प्रश्न वाचून सोडवून त्यातला करेक्ट ऑप्शन क्लिक करायचा असतो. हे सुद्धा सोपं नाही आहे. ह्याला खूप तुम्हाला तयारी करावी लागते. तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर लागतात. आता MST CET आणि JEEच्या परीक्षा पद्धती फरक काय? तर JEEला तुम्हाला वेळ जास्त मिळतो प्रश्नांना सोडवण्यासाठी. तिथं तुम्हाला कन्सेप्टवरून फॉर्म्युलेशन करावं लागतं, फॉर्म्युले तयार करावे लागतात आणि मग ते सोडवावे लागतात. हा फरक आहे. त्यामुळं JEE ॲडव्हान्सची तयार झाली म्हणजे CET सोपं जातंय किंवा CET तयार झाली म्हणजे ॲडव्हान्स सोपं जातंय असं नाही आहे. अभ्यासक्रम जरी एक असला तर परीक्षा पद्धती वेगळी येतो. लक्षात घ्या, क्रिकेट हा गेम एकच आहे, पण कसोटी वेगळी, टेस्ट म्हणतो आपण त्याला, वन डे मॅच वेगळी, 2020 वेगळी, प्रत्येक मॅचचे रूल्स वेगळे आहेत. प्रत्येक गेमला प्लॅनिंग वेगळ्या पद्धतीने करायला लागतं. टेस्टचं प्लॅनिंग 2020ला चालत नाही आहे. अगदी त्याचप्रमाणे ह्या एक्झाम वेगळ्या, MST CET वेगळी, त्याचबरोबर तुमच्यासमोर असणाऱ्या JEEची पॅटर्न वेगळा, त्याची एक्झामची तयारी वेगळी. त्यामुळे मुलांनी आणि पालकांनी याचा नीट विचार करावा. आपल्या मुलाची क्षमता काय हे पहिल्यांदा बघा. त्याची बौद्धिक क्षमता किती आहे, त्याला किती कष्ट घ्यायची क्षमता आहे आणि मग आपला ट्रॅक निवडा की आयदर MST CET का JEE. असं नको की काही निवडताना चुका झाल्या तर मग मात्र पुन्हा गेल्यानंतर वेळ गेल्यानंतर खूप त्रासदायक परिस्थिती होते आणि मग अशी अवस्था येते की JEE करण्यासाठी गेलो होतो आणि JEE झालं नाही, मग आता MST CET करतो. अहो, MST CET इतकं सोपं नाही आहे. समजतं का? त्यामुळे MST CETचा पॅटर्न वेगळा आहे, JEEचा पॅटर्न वेगळा आहे. आज मोठमोठ्या अकॅडमीच्या नावाखाली किंवा मोठमोठ्या संस्थांच्या प्रेशरखाली पालक म्हणतात की आम्ही JEE ॲडव्हान्स करतो. 10वीला 90%च्या वर मार्क पडले की JEE ॲडव्हान्स करतो. ॲडव्हान्स करण्यासाठी बाकीच्या पण काही गोष्टी आहेत, ह्या जमवून घ्या, ह्यांचा विचार करा आणि मग तुम्ही निश्चितपणे विचार करा की तुम्हाला कोणतं ट्रॅक योग्य आहे. MST CET का JEE मेन का JEE ॲडव्हान्स. तर तुम्ही याचा विचार करून निर्णय घ्याल. धन्यवाद. प्राध्यापक विनायक राजपूत, द जीनियस क्लासेस अँड सायन्स अकॅडमी, जयसिंगपूर.